प्रभू येशूच्या नावाने आपण सगळ्यांना सलाम सलाम. आपण बघणार आहोत आज एक विशेष मुद्दा. त्या मुद्द्याचा जे शीर्षक आहे ते आहे देवाचे राज्य. देवाचे राज्य आपण आज सकाळी सुद्धा जेव्हा आपण ऐकलो तेव्हा आपण चमत्कार म्हणजे काय याच्याबद्दल आपण काही गोष्टी शिकलो. पण त्यामध्ये परत परत आपण एक वाक्याचा एका शब्दाचा आपण उल्लेख ऐकलो होता. ते काय आहे? जे चमत्कार असतो ते जे देवाच्या राज्याबद्दल सांगत आहे असं आपण ऐकलो. आता हे नेमकं काय त्याच्याबद्दल आपण थोडेसे विचार करू आणि त्याच्याबद्दल काय अध्ययन करू. दोन विशेष वचन आपण बघणार आहोत आज. पहिला वचन मत्ते त्याचा 4 अध्याय आणि वचन 17. मत्ते त्याचा 4 अध्याय वचन 17 मी तुमच्यासाठी वाचणार. त्या वेळेपासून येशूने प्रचार करण्यास सुरुवात केली आणि म्हणाला, पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. आता हे स्वर्गाचे राज्य हे येशू जेव्हा या जगात होते 2000 वर्ष आधी, तेव्हा पुन्हा ते याचा उल्लेख करत होते. दुसरीकडे आपण जेव्हा बघतो मत्ते त्याचा अध्याय 6 वचन 33, परंतु प्रथम देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व शोधा, म्हणजे त्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. या दोन्ही वचनामध्ये परत परत वापरलेले ते शब्द काय आहे? देवाचे राज्य, स्वर्गाचे राज्य. याचा अर्थ काय ते आपण जाणून घेऊ. देवाचे राज्य म्हणजे काय? देवाचे राज्य नकाशावरील स्थान नाही, ते जेथे देव राजा म्हणून राज्य करतो तेथे आहे. जेव्हा तुम्ही देवाला तुमच्या विचार, निर्णय आणि त्यानंतर आणि नात्यांवर नियंत्रण देतो, तुम्ही देवाच्या राज्यात जगत आहात. एक राज्य म्हणजे जेथे राजाचा अधिकार असतो. देवाचे राज्य म्हणजे जेथे त्याचा अधिकार आहे. आता या जगात आपण राहत आहोत, आपण जगत आहोत. लहान वयापासून मोठे वयापर्यंत, वृद्ध झाल्यानंतर मृत्यूपर्यंत आपण वेगवेगळे जागी फिरतो, वेगवेगळे आपण स्थानामध्ये राहतो, व्यवसाय करतो, काम करतो, शिक्षण घेतो. पण हे देवाचे राज्य आपण आपल्या डोळ्यांनी बघू शकत नाही. का बरं बघू शकत नाही? कारण हे या जगाच्या नकाशावर नाही आहे. देवाचा राज्य हा आपल्या डोळ्यांनी न बघता आपण त्याला अनुभव करू शकतो. आता हे अनुभव कसे करू शकतो त्याचं उदाहरण, जेव्हा तुम्ही येशूला सांगता, येशू तू माझा राजा आहेस, त्याचे राज्य तुमच्या जीवनात येते, गोंधळ संपतो. आता आपण अशा काळात जगत आहोत जिथे खूप काही कष्ट सुरू आहे, सगळीकडे युद्ध सुरू आहे, खूप काही घाण गोष्टी फिरत आहेत, मुलींवर अत्याचार होत आहेत, स्त्रियांवर अत्याचार होत आहेत, खूप सारे माणसांना खूप सारे आजार आहेत ज्यामुळे त्यांचं जीवनभर काही ना काही गोंधळामध्ये ते फसून आहे. पण जेव्हा एक व्यक्ती देवाला बघून म्हणतो, आता ते कोणता देव आहे मी इथे ते सांगत नाही, जेव्हा हे व्यक्ती देवाकडे बघतो आणि त्याला एक विश्वास आहे तर कोणीतरी एक देव आहे वरती बसून आहे आणि त्याच्या नियंत्रेवर हे सगळं जगत सुरू आहे, हे सगळं जीव, वस्तू, प्राणी त्याच्या नियंत्रित आहे आणि त्याची जर इच्छा असेल तर तो मला एक चांगलं आयुष्य देऊ शकतो. आता चांगलं आयुष्य म्हणजे हेच नाही की खूप सारी संपत्ती, खूप चांगलं आरोग्य, असं नसून एक असा आनंद जी फक्त आपण आपल्या अंदर आपण अनुभव करू शकतो. अनेकदा असं असते की आपण आनंदित होण्यासाठी खूप काही प्रयत्न करतो, आपण चांगले शिक्षण घेतो, खूप चांगले नोकरीमध्ये जातो, आपला आवडीचा आपला छंद आपण करून बघतो, पण काही वेळानंतर पुन्हा आपण त्या सॅडनेस म्हणून म्हणतो, त्या दुःखामध्ये परत जातो. देवाचे राज्य त्याच क्षणी सुरू होतं जेव्हा येशू तुमच्या राजा होतो. जेव्हा आपल्या मनात एक देव आपण आपल्या लाईफला, आपल्या जीवनाला पूर्ण समर्पित करतो, तेव्हा तो ते असा प्रकारचं सुख देतो जे आपल्याला या संसारात मिळणार नाही. का बरं? कारण त्याचा राज्य या संसाराचा नाही. दुसरा मुद्दा आपण बघू. येशू म्हणतो पश्चाताप करा
राज्य येथेच आहे. आता या विषयावर आपण अजून जवळीने बघूया. मत्तय अध्याय 4 वचन 17. येशूने त्याच्या सेवेची सुरुवात याने केली, पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आहे. जवळ म्हणजे अगदी जवळ, येथेच, आत्ता, आवाक्यात. मरण्याची वाट पाहण्याची गरज नाही, ते आज उपलब्ध आहे. एक उदाहरण बघू आणि थोडं समजून घेऊ की येशू काय म्हणताय नेमकं. अंधारात कड्याकडे चालत जाणाऱ्याला कोणी ओरडते, थांब, वळ. तेच पश्चाताप आहे. शिक्षा नाही, आमंत्रण आहे. आता आपण बघूया. एक उदाहरण असं आहे की एक खूप मोठा हॉल आहे आणि त्या हॉल मध्ये एकही लाईट नाही, कम्प्लीट डार्कनेस, पूर्ण अंधार आहे. आता त्या अंधारात जर तुम्ही चालत चालत पुढे जात आहे, असा विचार करा, खूप खोल गड्डा आहे पुढे, पण आपल्याला माहित नाही का बरं, कारण सगळे अंधार आहे. आणि कोणतरी असा व्यक्ती आहे ज्याला हे सगळं अंधार असला असेल तरी त्याला दिसत आहे की समोर असा एक खूप खोल आहे ज्यात हा व्यक्ती म्हणजे आपण खाली पडू शकतो. आणि तोच देवाचं काम आहे. त्याला सगळे दिसतं. आपला जे डोळे आहे खूप साऱ्या अदृश्य वस्तूंना बघू नाही शकत, पण देव बघू शकतो. आणि देव जेव्हा म्हणतो की पश्चाताप करा, तो त्याच विषयावर बोलत आहे. आपल्या जीवनामध्ये असे खूप काही लपलेले गोष्टी आहेत, खूप साऱ्या अशी गोष्टी आहेत जे त्याला आवडत नाही. आणि जर आपण ते परत परत करत गेलो तर आपण देवापासून खूप दूर चालले जातो. आणि तोच येशू म्हणत की तू पश्चाताप कर, देवाचं जे प्रेम आहे इतकं मोठं आहे ते तुम्हाला परत स्वीकार करणार. पश्चाताप म्हणजे शिक्षा नाही, ते राज्यात प्रवेश करण्याचे आमंत्रण आहे. तिसरा मुद्दा बघूया. प्रथम शोधा देवाचे राज्य, सर्वोच्च प्राधान्य. मत्तय अध्याय 6 वचन 33. येशू म्हणतो प्रथम शोधा, दुसऱ्यांना नाही, मोकळ्या वेळी नाही, पण प्रथम. याला 3 विषयामध्ये आपण बघू शकतो. जेव्हा येशू सांगत आहे की प्रथम जे देवाचे राज्य आहे त्याला शोधा, म्हणजे काय, आपल्या अभ्यासापूर्वी, आपल्या करिअर योजनापूर्वी, आपल्या सोशल मीडियापूर्वी, आपल्या कामकाजांपूर्वी, आपल्या शिक्षणापूर्वी प्रथम दिवसाच्या सुरुवाताला देवाला शोधा, देवाच्या राज्याला शोधा. आता हे काय आहे, आश्चर्यकारक वचन. त्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील, तुम्ही त्याच्यावर लक्ष केंद्रित करा, तो बाकी काळजी घेतो. आता या वचनामध्ये 2 भाग आहे. पहिला भाग आहे येशू म्हणाला की पहिले शोधा जे स्वर्गाचं राज्य आहे, हे पहिला पाठ. दुसरा जे भाग आहे तो म्हणतो की सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. आता येशू मसीह आपल्याला लालच देत आहे का की जर तुम्ही देवाला जर तुम्ही तुमचं पहिला स्थान दिलं तर तुम्हाला जगात जे पाहिजे तेच मिळणार, असं आहे का? नाही. तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये जे पण गरजेची गोष्टी आहेत, जर तुम्हाला अन्न पाहिजे, तुम्हाला वस्त्र पाहिजे, तुम्हाला राहण्यासाठी एक निवारा पाहिजे, त्या गोष्टींचा उपलब्ध देव करतो. याच्याबद्दल अजून आपण जाणून घ्यायचं आहे तर मत्ती त्याचा अध्याय 6 मध्ये खूप सारे लहान लहान गोष्टी आणि दृष्ट्या देव येशूने सांगितले. एक उदाहरण बघू आपण. फोन 1% वर असताना तुम्ही सर्व काही थांबवून चार्ज करता. देव तसाच चार्ज झालाय, त्याला प्रथम शोधा. आपला जीवन या जगामध्ये अशा प्रकारचं आहे की जर आपण देवापासून दूर दूर चालत गेलो ते एका मोबाईल फोन सारखं आहे. 1% मध्ये आला, त्याच्यानंतर काय होणार, नेक्स्ट कॉन्सिक्वेन्सेस काय आहे, याच्यानंतर हेच घडणार की ते फोन स्विच ऑफ होऊन जाणार. तसंच आपलं जीवन आहे. जर आपण देवापासून जितकं दूर जातो तितकं आपलं जे जीवन आहे खूप कष्टामध्ये जाणार आणि असं अंत होणार की आपण समाप्त होऊन जाणार. देवाला प्रथम शोधा, बाकी सर्व काही जागी येते. यानंतर 4था मुद्दा बघू. राज्य लहानातून सुरू होते पण मोठे बनते. एक उदाहरण बघू. एक व्यक्ती होता, त्याचं नाव होता दावीद.
त्याचा जी सुरुवात होता बायबलमध्ये, आपण जेव्हा त्याच्याबद्दल वाचायला लागतो, त्याचा सर्वात पहिले जे त्याच्याबद्दल जेव्हा ओळख देतो तेव्हा तो एक मेंढपाळ असतो. मेंढपाळ म्हणजे शेपर्ड, जे जनावरांचा देखभाल करतो. मेंढपाळ असतो. कोणी महान नव्हता, पण देवाला पूर्णपणे शरण आला आणि इस्रायलचा महान राजा बनला. दावीदचा सुरुवात जे आहे ते एक मेंढपाळ म्हणून सुरुवात झाला, पण त्याचा अंत आपण जेव्हा इतिहासाचे पुस्तक बघतो, इतिहासाचे जे एव्हिडन्सेस बघतो, तेव्हा आपल्याला माहित पडते की तो फक्त एक मेंढपाळ नाही राहिला. त्याच्या देवाकडे जे लक्ष इतके होते की संपूर्ण जीवन तो देवाबद्दलच जपत होता. त्याच्या देवाच्या जे पण नियम आहे त्याच्या अनुसार तो आपल्या जीवनाला जगला आणि अंत असं झाला की तो इस्रायल म्हणून जे देश आहे त्याचं सर्वात महान, तुम्ही आजही जाऊन जर तिथे बघणार तर लोक आताही त्या व्यक्तीबद्दल आठवण काढतात. का बरं? कारण त्याचं जीवन तसं होतं. अनेक तरुण विचारतात, मी एकटा काय करू? पण देवाचे राज्य गर्दीने नाही, एका समर्पित हृदयाने सुरू होते. तुमचा विश्वास कितीही लहान असला, संपूर्ण शहर बदलू शकतो. एक गोष्ट मला आठवण येत आहे. मला वाटतं युरोपमध्ये कोणता तरी एक देश होता. त्या देशामध्ये जेव्हा पावसाळा सुरू झाला तेव्हा देश हा समुद्र किनारा होता. समुद्र किनारा असल्यामुळे जेव्हा खूप पाऊस येतो किंवा खूप वादळ येतो तेव्हा काय येण्याची संभावना असते? सुनामी येण्याची संभावना असते. आता त्या देशाचे जे राजकारण लोक आहे आणि तिथले जे अधिकारी, त्यांनी असे एक प्रबंधन करून ठेवले होते की त्यांनी एक भिंती उभे करून ठेवले की जे फोर्स येणार, जे सुनामीचे जे पाणी येणार ते शहरामध्ये खूप अंदर नाही आले पाहिजे म्हणून खूप उंच उंच असे त्यांनी भीत बांधले. तर त्या भिंती जवळूनच एक लहान मुलगा जेव्हा निघत होता, जेव्हा तो चालत चालत जात होता त्याच्या घराकडे, त्यांनी बघितले की एक लहानसा असा एक छिद्र आहे तिथे, त्यामुळे तिथून पाणी अंदर येत आहे आणि ते जर बंद नाही केले तर ते छिद्र खूप मोठा होऊ शकते आणि सुनामीचं जे काही पाणी आहे ते शहरामध्ये येऊन अनेक लोकांचं नुकसान होऊ शकतो. तर तो मुलगा काय करतो, आपलं तिथे खूप थंडीचा देश आहे, युरोप हा खूप थंडीचा देश आहे, तो पूर्ण रात्रभर त्या लहानसा जे छिद्र आहे त्याला आपल्या हाताने, आपल्या शरीराने तो झाकून ठेवतो. आणि असं होतं की जेव्हा दुसऱ्या दिवशी जेव्हा लोक येतात तो लहान मुलगा तिथेच मरण पाहून राहतो. पण या गोष्टींमध्ये आपण एक गोष्ट बघतो की जरीही तो लहान मुलगा असला तरी त्याचं एक छोटासा काम एका पूर्ण शहराला वाचवलं. एका पूर्ण शहर त्या मुलामुळे, त्या मुलाचे जे ऍक्शन्स, त्याच्या क्रियामुळे ते पूर्ण गाव सुरक्षित राहिला. तेच आपण इथे शिकत आहोत की मी एकटा काय करू शकतो? आपल्याला वाटत असेल की मी काय करू नाही शकत, पण देवाचं जे योजना आहे ती खूप मोठा आहे. तुमच्या लहान लहान कार्यांमुळे एक मोठा बदलाव येऊ शकतो, एक शहर सुद्धा बदलू शकतो. पाचवा मुद्दा आपण बघू, देवाचे राज्य शब्द नाही, सामर्थ्य आहे. आपण जेव्हा आता 3-4 मुद्दे बघितला की देवाचं राज्य काय, देवाचं राज्य काय आहे, ते फक्त एक शब्द नाही. देवाचं राज्य शब्द नाही, पण ते सामर्थ्य आहे. तर काय आहे? आपण एका उदाहरणाने बघू. गणवेश घातलेला सैनिक बोलतो खूप, पण शत्रू आला की पडतो. शांत प्रशिक्षित सैनिक उभा राहतो आणि शिकतो आणि जिंकतो. तुम्ही कोणता असाल? आता इथे 2 प्रकारची सैनिकाबद्दल आपण बघत आहोत. पहिला सैनिक खूप आवाज करतोय, खूप श्रेष्ठ आहे असं म्हणतो, पण जेव्हा खूप मोठ्या संख्याने जेव्हा शत्रू उभे येत आहेत तर काय, तो पडून आपल्याला बचाव करतो. पण जे व्यक्ती, जे सैनिक जो तयार आहे, जो खूप प्रशिक्षण केला आणि तो त्या घटनेसाठी तयार केलेला आहे, तो कधीही शत्रू बघल्यानंतर धावणार नाही, तो त्याला सामना करणार आणि तो जिंकणार. पौल म्हणून एक व्यक्ती आहे, त्याने काय म्हटले, 1 कोरिंथीकर अध्याय 4:20 मध्ये, देवाचे राज्य शब्दांत नसून सामर्थ्य आहे. अनेक जण देवाबद्दल बोलतात, रविवार सभेत येतात, आता आपण रविवार आहे सगळे इथे जमा झालो, पण त्याचा जीवनात काही रूपांतर नाही, सामर्थ्य नाही. देवाचे राज्य खरे आणि सक्रिय आहे.
साखळ्या तुटतात, व्यसने बरी होतात, तुटलेली कुटुंबे पुनर्स्थापित होतात, भय धासाने धाडसाने बदललेले जाते. आता जे देवाचे राज्य हे काही असं वस्तू नाही आहे, ते आपल्या अंदर होणारे काही क्रिया आहे, ते आपल्या अंदर घडणारे काही परिवर्तन आहे. आणि ते परिवर्तनाने काय काय होतो, साखळ्या तुटतात. साखळ्या तुटणं म्हणजे काय, आपण जी असं आपल्याला कधी कधी असं काय म्हणलं महसूस होतो की मी खूप जखडलेलो आहे, असा अनुभव होतो आपल्याला की मी खूप बंधन मध्ये आपलं जीवन जगत आहोत. तर जेव्हा देवाचा राजा आपल्या अंदर येतो, आपण जेव्हा त्या राजाला स्वीकारतो, तेव्हा त्या प्रकारचे बंधन तुटतात. नंतर खूप सारे प्रकारचे व्यसन आता आपण या जगात बघतो, सिगरेट आहे, अल्कोहोल आहे, किंवा कोणत्याही प्रकारचे ड्रग्स आहे. लहान लहान तरुण मुलं याच्या व्यसनेमध्ये राहून ते गुलाम झाले. पण जेव्हा देवाचा राज्य त्यांच्या अंदर येतो, हो, खूप सारे आपण आता बघतो की रिहॅबिलिटेशन सेंटर, म्हणजे जिथे आपण व्यसनमुक्त केंद्र म्हणून म्हणतो, त्या व्यक्तीला आपण तिथे टाकले तर ते काही दिवसानंतर ते सगळं व्यसन सोडतात. पण देवाचे राज्य म्हणजे देवाचं जे उपस्थिती आपल्या अंदर जेव्हा येते, इन्स्टंट त्या क्षणीच ते सगळे प्रकारचे जे व्यसन आहे ते बरी होतात. नंतर तुटलेली कुटुंब पुनर्स्थापित असतो. आपण बघतो या जगामध्ये डिवोर्स खूप वाढत आहे, किंवा आई वडिलांमध्ये जे झगडा असतात, आई वडिलांमध्ये जे पण वादविवाद असल्यामुळे लहान मुलं किंवा त्यांची जी मुलं आहे ते खूप संकटात असतात, ते खूप चिंतित असतात त्यांच्या आई वडिलांना बघून बघून, आणि ते डिप्रेशन मध्ये सुद्धा जातात. जेव्हा देवाचं राज्य एका व्यक्तीच्या मनात असतो, त्या परिवाराचे कुटुंब सुद्धा पुनर्स्थापित होतं. देवाचे राज्य फक्त शब्द नाही, ते खरे, जिवंत आणि रूपांतरित करणारे सामर्थ्य आहे. आपण 6वा मुद्दा बघूया. राज्य सर्व काही देण्यास योग्य आहे. एक उदाहरण बघू. नोकरी एक, पहिला नोकरीबद्दल एक उदाहरण बघू. आता जास्त पैसे पण 5 वर्षात आरोग्य उद्ध्वस्त. दुसऱ्या प्रकारचा नोकरी, सुरुवातीला कमी पण आयुष्यभर सुरक्षा, आनंद आणि उद्देश. राज्य म्हणजे दुसरी नोकरी. हे फक्त उदाहरण आहे. आता आपण बघूया, आपण खूप तरुण आहोत, आपल्या समोर 2 प्रकारचे चॉईसेस दिलेले आहेत, 2 प्रकारचे निवड आपल्याला करायचं आहे. पहिला असा आहे की एक असा नोकरी येत आहे, एक असा जॉब येत आहे आपल्याकडे, जो म्हणत आहे तुम्हाला खूप पैसा देणार, पण 5 वर्षानंतर तुमचं पूर्ण शरीर खराब होऊ शकते आणि तुमचा हेल्थ एकदम बिघडून जाणार. तुम्हाला ते चूज करायचं आहे. दुसरा ऑप्शन तुम्हाला असं निवडायचं आहे की असं एक नोकरी आहे ज्यात पैसे सुरुवातीला कमी असणार, पण तुमचं जीवनभर तुमचं जे शरीर आहे ते आरोग्य चांगलं राहणार आणि तुम्ही आनंदी राहणार आणि काहीतरी पर्पस, काहीतरी उद्देशच्या मागे तुम्ही तुमचं जीवन जगणार. आता या दोन्ही प्रकारच्या नोकरीमध्ये तुम्ही कोणती नोकरी स्वीकारणार? नोकरी बी. तुम्ही कोणती नोकरी स्वीकारणार? नोकरी बी. का बरं? कारण आपल्या लाईफमध्ये, आपल्या जीवनामध्ये पैसे जरीही गरजेचे असले तरी आपलं शरीर राहायला पाहिजे. त्या पैशाला म्हणजे वापरण्यासाठी. समजा खूप पैसे कमवलो आणि 10 वर्षाच्या अंदरच आपला पूर्ण शरीर खराब होऊन आपण जर नष्ट झालो, आपला अंत झाला, तर काय फायदा त्याचा? तसंच देवाचे जे राज्य सहकारी आहे ते एकदम सावकाश रीतीने वाढणार. येशूने सांगितले, एका माणसाला शेतात खनिज सापडला. तो इतका आनंदित झाला की त्याने सर्व काही विकून ते शेत विकत घेतले. देवाचे राज्य तो खनिज आहे. अनेक तरुण तात्पुरत्या गोष्टींसाठी राज्य सोडतात, लोकप्रियता, आराम, सामाजिक मान्यता, पण त्या गोष्टी संपतात, केवळ राज्य कायम असतो. देवाची जे उपस्थिती, देवाचे जे राज्य आहे ते कधी अंत नाही होणार. पण काय होतो, खूप सारे वेळी आपल्यामध्येच लोक पैशांच्या मागे धावत 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 त्यांचं पूर्ण परिवार, त्यांचं जीवन सगळं नष्ट करून घेणार, फक्त पैसे कमावणार. आणि असा एक वेळ येतो की पूर्ण वेळ ते हॉस्पिटल्समध्ये राहणार, पूर्ण वेळ ते थेरपी घेत, काउन्सिलिंग करत राहणार. का बरं? इतका प्रेशर त्यांनी घेऊन घेतलं. पण देवाचे राज्य जे आहे ते आपल्याला सुरक्षा देतो, आपल्याला आनंद देतो आणि एक उद्देश, एक पर्पज देतो. जे तात्पुरते आहे ते सोडा आणि जे शाश्वत आहे ते मिळवा. राज्य त्या मूल्याचे आहे. आणि
आपण आखरी एक मुद्दा बघूया. तुम्ही राज्याचे राजदूत आहात. जेव्हा आपण देवाला स्वीकार करतो तेव्हा आपलं बोलणं, आपलं चालणं, आपलं राहणं आणि आपले वागणं सगळे मध्ये परिवर्तन येणार. का बरं? कारण आपल्या अंदर देवाचा आनंद आहे. आपल्या अंदर आपण खूप सुखी आहोत की आपल्याला दुसरीकडे जाऊन तो आनंद घेण्याचं गरज नाही, कारण देव आपल्यामध्ये आहे. एक उदाहरण बघू. भारत दुसऱ्या देशात राजदूत पाठवतो. तो तेथील नियम पाळत नाही, तो भारताचे प्रतिनिधी करतो. तुम्ही तसेच देवाचे राजदूत आहात. जेव्हा देव आपल्या जीवनामध्ये येते तेव्हा आपण देवाचे राज्याचे एक राजदूत आहे, एक एम्बॅसेडर. एम्बॅसेडरचं काम काय आहे? तो काय करतो? प्रतिनिधी करतो की या फॉर एक्झाम्पल भारतामध्ये आपण राहतो, पण या देशातून आपण जेव्हा UK मध्ये जातो, विदेश अमेरिकामध्ये जातो, दुबईमध्ये जातो, तेव्हा आपल्याला काही पण अडचण असेल तेव्हा आपण कोणाकडे जातो? एम्बॅसेडरकडे, एम्बॅसीकडे जातो. तसंच आपण या जगामध्ये देवाचे राजदूत आहे, त्याचे राज्याचे राजदूत आहे. राजदूत म्हणजे परदेशात राजाचे प्रतिनिधित्व करणारा. तुम्ही या जगाच्या व्यवस्थेची नाही, तुम्ही देवाच्या राज्याचे आहात. तुम्ही जेथे जाल, शाळा, महाविद्यालय, तुमच्या शेजारी, तुमच्या व्यवसायात तुम्ही राज्य घेऊन जाता. तुम्ही राज्याचे राजदूत आहात. राजाची उपस्थिती जेथे जाल तेथे घेऊन जाल. तर आज आपण ही काही 7 विषय बघितलो. एक सारांश बघूया. देवाचे राज्य जेथे देव राज्य करतो. पश्चाताप हा दरवाजा आहे. देवाकडे वळा आणि प्रवेश करा. देवाला प्रथम शोधा, बाकी सर्व काही येते, कारण देव त्याचं प्रतिबंधन करणार. राज्य लहानातून सुरू होते पण सामर्थ्यशाली बनते. जसं एक वृक्ष एक बीज पासून सुरुवात होतो, पण वर्षानुवर्ष गेल्यानंतर तो एक खूप मोठा वृक्ष बनतो, ज्याच्या खाली आपण सावली सुद्धा मिळवतो. राज्य शब्द नव्हे, रूपांतरित करणारे सामर्थ्य आहे. जेव्हा देवाचं राज्य आपल्या जीवनामध्ये येतो तेव्हा आपलं लाईफ ट्रान्सफॉर्म होतं, आपलं जीवन रूपांतर होतं. 6वा, राज्य सर्व तात्पुरत्या गोष्टींपेक्षा मूल्याचे आहे. तुमचे जे पण तुम्ही अचीव्ह केलेले मोठमोठे गोल्स असाल, तुम्ही मिळवलेले काही नोकरी असाल, तुम्ही जमा केलेले पैसे असाल, या सगळ्यांपेक्षा मोठे त्याचे राज्य आहे. का बरं? कारण तो आपल्याला उद्देश देतो, तो आपल्याला आनंद देतो आणि सुख देतो. आणि 7वा आणि अखेरचा पॉइंट, तुम्ही राज्याचे राजदूत आहात, त्याची उपस्थिती घेऊन जा. चला आता आपण प्रार्थना करूया. आपण सगळे आपले डोळे मिटूया आणि प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पिता, येशू पाठवल्याबद्दल आभार. तुझे राज्य दूर नाही, ते येथेच आत्ता प्रत्येकासाठी उपलब्ध आहे. प्रभू, आज मी तुझ्या राज्याला हो म्हणतो. मी पश्चाताप करतो. मी तुला प्रथम शोधण्याचा निर्णय घेतो. मला राज्याचा माणूस बनव. माझ्या हृदयात तुझी शांती राज्य करू दे. माझ्या शाळेत, कुटुंबात, शहरात मला तुझा राजदूत बनवून वापर. मी विश्वास ठेवते की मी लहान असलो तरी तुझे राज्य माझ्यामध्ये आहे. सर्व राजांचा राजा येशू ख्रिस्ताच्या पराक्रमी नावाने आमेन. सगळ्यांना देवाच्या नावाने स्तुती असो. आभार. प्रेज द लॉर्ड. शालोम.